ओके. सो पाथ म्हणजे फर्स्टली पीपल्स ऍक्शन टुवर्ड्स ह्युमॅनिटी, म्हणजे ही काही कोणा एकट्याची किंवा आमची संस्था नाही, तर ही लोकांची सगळी एकत्रित येऊन ही सुरू केलेली ही संस्था आहे, जी एक चांगल्या मानव निर्मितीच्या किंवा राष्ट्र निर्मितीसाठी आम्ही वेगवेगळ्या अंगाने काम करतो. तर पाथ फाउंडेशन आम्ही जे काही कायद्याचे विद्यार्थी होतो, आम्ही लॉ कॉलेजला शिकत असताना आम्हाला हे जाणवलं, की आपण ज्या भागातून येतो, ज्या सोशल स्ट्राटातून येतो, तर त्या भागात गडचिरोली असेल किंवा चंद्रपूर असेल, अशा विविध भागातले आम्ही विद्यार्थी होतो. तर हे शिकत असताना आम्हाला जाणवलं, की आपण कायद्याचं शिक्षण तर घेत आहोत. म्हणजे रोज आपण अनेक प्रक्रिया कायद्यात शिकतो, अनेक कायदे आपण या पूर्ण लॉ कॉलेजच्या प्रोसेसमध्ये शिकत असतो. पण या कायद्याचा वापर फक्त आपल्यापर्यंतच मर्यादित न राहता आपला जो समाज मागे राहिलेला आहे, तर या समाजाला या कायद्याचा वापर कसा करून देता येईल, त्याच्यासाठी म्हणून आम्ही हा प्रयत्न आम्ही विचार केला, की आपण अ, या एखाद्या संस्थेच्या माध्यमातून आपण हा जो काही कायद्याचं शिक्षण आपण जे घेतो, ते तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि याचा फायदा त्यांचे जे काही मूलभूत प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी झाला पाहिजे. तर बेसिकली आम्ही पाथ फाउंडेशनच्या माध्यमातून जे पी-व्ही-टी-जीज आहेत. पी-व्ही-टी-जीज म्हणजे जे पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स आहेत. म्हणजे भारतात असंख्य असे आदिवासी समुदाय आहेत. पण त्याच्यातले 75 आदिवासी समुदाय हे त्यांना आदिम म्हणून केंद्र शासनाने घोषित केलेलं आहे. तर यांचा सोशो इकॉनॉमिक स्टेटस हा लो असतो. एज्युकेशनली हे बॅकवर्ड असतात. जिओग्राफिकली हा समाज आयसोलेटेड असतो. तर या सगळ्या कॅटेगरीज मधून यांना पी-व्ही-टी-जीज असं संबोधल्या गेलं आहे आणि भारतात असे 75 पी-व्ही-टी-जीज आहेत आणि महाराष्ट्रात आपले 3 ट्राइब्स आहेत. तर एक कातकरी, एक कोलाम आणि माडिया. तर कोलाम आणि माडिया हा जो काही समाज आहे, हा गडचिरोली आणि चंद्रपूर किंवा यवतमाळ या भागात वास्तव्यास असतो. तर या समाजाचे मूलभूत प्रश्न काय? तर या समाजाच्या मूलभूत प्रश्नांना घेऊन आम्ही काम करतो. याच्यासोबतच जे पुन्हा जे काही मार्जिनलाइज्ड ग्रुप आहेत, म्हणजे महिला असतील, शेतकरी असतील अ, किंवा अन्य जे काही घटक आहेत, ज्यांच्यावर कायम शोषण होत आलंय, तर असे जे काही लोकं आहेत, तर यांचे प्रश्न जे काही असतील, त्यांना आपण कायदेशीर मार्गाने कसे सोडवू शकू, याच्यासाठीचा आमचा पाथ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न असतो आणि याच्यासोबतच जे पब्लिक इंटरेस्टचे प्रश्न आहेत, म्हणजे जनहिताचे जे काही प्रश्न आहेत, याला सुद्धा सोडवण्यासाठी आम्ही पाथ फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतो. तर हे कामाचं जी काही पूर्ण वर्किंग आहे, आम्ही त्याला 3 भागात आम्ही डिव्हाईड केलं. तर कुठल्याही प्रश्नावर थेट काम न करता त्याच्यावर आधी रिसर्च होणं फार गरजेचं आहे असं वाटतं. कारण की कुठलाही प्रश्न आधी समजून न घेता जर आपण त्याच्यात इंटरफिअर करायला गेलो, तर त्या प्रश्नाची एकतर आपल्याला सिव्हिअरिटी समजणार नाही आणि त्या प्रश्नाला मूळ मुद्दा काय आहे? आपण जर त्याचा अभ्यासच केला नाही, तर तो चांगल्या रीतीने आपण सोडवू शकणार नाही. चांगल्या पद्धतीने आपण इंटरव्हेन्शन्स तिथे करू शकणार नाही. म्हणून पहिला जो काही प्रश्न आम्हाला दिसेल, तर त्याच्यावर रिसर्च झाला पाहिजे. त्याला अॅनलाईज आपण केलं पाहिजे. तर हा आमचा पहिला मोटो राहिला, की आदिवासी भागातले असतील किंवा जे काही पब्लिक इंटरेस्टचे इश्यूज असतील, त्याच्यावर रिसर्च करणे आणि त्या विषयांना घेऊन त्याचं एनालिसिस करणे हा आपण एक या माध्यमातून पहिला उद्देश घेऊन आपण काम करतोय. त्याच्यानंतर सेकंड आहे, की अ, जो काही सगळा दुर्लक्षित समाज आहे. म्हणजे जसं मी सांगितलं, की हा सामाजिक, आर्थिक किंवा भौगोलिकदृष्ट्या हा समाज मागासलेला आहे. मग या सगळ्या पॅरामीटर्स लावून यांना एक मागासलेपणाची जेव्हा यांना आपण डिफाईन करतो, तेव्हा नक्कीच यांचे प्रश्न खूप आहेत, पण हे न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचत नाहीयेत. म्हणजे आज त्यांच्याजवळ आर्थिक क्षमता एवढी नाही किंवा ते अनेक अशा आयसोलेटेड ठिकाणी राहतात, की जिथून कोर्ट फार दूर आहेत. तर मग अशा जे काही समुदाय आहेत, त्यांचे जे काही प्रश्न आहेत, तर त्यांना आपण त्यांचे प्रश्न जे क्वासी ज्युडिशियल इन्स्टिट्यूशन्स आहेत. म्हणजे क्वासी ज्युडिशियल इन्स्टिट्यूशन म्हणजे जे काही कमिशन्स असतील किंवा अर्धन्यायिक ज्या काही संस्था आहेत, म्हणजे तहसील ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, तर इथपर्यंत आणि जे काही ज्युडिशियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, म्हणजे कोर्ट्स आहेत, म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट पासून तर सुप्रीम कोर्टपर्यंत, तर यांचे प्रश्न या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स पर्यंत कसे पोहोचतील याच्यासाठीचा आमचा एक प्रयत्न राहिलेला आहे आणि याच्यासाठी आपण काम करत आहोत. आणि तिसरं म्हणजे की या एकंदरीतच या सगळ्या शोषित समाजाचं शोषण होण्यामागचं कारण काय आहे? तर त्यांच्यात कायदे संदर्भातली साक्षरताच नाहीये. म्हणजे त्यांच्यात फॉर्मल एज्युकेशन नाहीये. एज्युकेशनचं म्हणजे कमतरता असल्यामुळे, ती इलिटरसी असल्यामुळे त्यांच्यात कायदे संदर्भातली सुद्धा साक्षरता नाही आणि
ते कायदे साक्षर व्हावं याच्यासाठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात काम होताना दिसत नाही. तर म्हणजे हा जो काही शोषित समाज आहे किंवा आपला जो काही युवा आहे, त्याला कायदे साक्षर कसं करता येईल आपल्याला, त्याला कॉन्स्टिट्यूशन लिटरेट कसं करता येईल, लीगल लिटरसी त्याच्यात कशी वाढवता येईल, याच्यासाठीचा या 3 ऑब्जेक्टिव्हला घेऊन आपण पाथ फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहोत. तर आपला उद्देश हाच राहिलेला आहे, की हा जो काही शोषित वंचित समाज आहे, तर या समाजातून एक कम्युनिटी लीडरशिप कशी उभी राहायला पाहिजे. कारण की आतापर्यंत काय झालं, की आता आपण कोणाबद्दल तरी आपण कुणासाठी तरी कायमच काम करत राहतो. पण ज्यांच्यासाठी आपण काम करतो, त्यांच्यातले जे काही लीडर्स आहेत, हे पुढे येताना कधी दिसत नाही. म्हणजे आपण आयुष्यभर कोणासाठी तरी काम करत राहतो. पण आपण मोठे होतो. पण त्या ज्या समाजासाठी आपण काम करतोय, ज्यांच्या प्रश्नांना आपण घेऊन काम करतोय, तर तिथला माणूस सुद्धा हा मोठा झाला पाहिजे. या दृष्टीने सुद्धा एक लीडरशिप कॅटलाइज करण्याचं काम आम्ही याच्या माध्यमातून करत आहोत आणि अ, आम्ही हे ठरवलेलं आहे, की जेव्हा जे काही आम्ही गोल्स पुढे ठेवून आम्ही काम करतो, तर हे गोल्स जेव्हा आम्हाला वाटतंय, की हे पूर्ण होत आहेत, ज्या समाजासोबत आम्ही काम करतो, तर आम्ही डायरेक्ट इंटरव्हेन्शन न करता त्यांच्यासोबत एक मित्र म्हणून किंवा एक मीडियम म्हणून आम्ही त्यांच्या किंवा फॅसिलिटेटर म्हणून आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू आणि जेव्हा ही लीडरशिप त्यांच्यातून होईल, तर त्यांचे प्रश्न हे तेच सोडवायला या न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचतील आणि आम्ही फक्त त्यांना एक हेल्पिंग हँड म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहू. तर हा एकंदरीतच पाथ फाउंडेशनचा हा उद्देश राहिलेला आहे कामासंदर्भातला. तर ही जी काही पाथ फाउंडेशनची टीम आहे, तर आम्ही जसं सांगितलं, की आम्ही कायद्याचे विद्यार्थी होतो. चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, जळगाव, बुलढाणा या सगळ्या भागातले. तर कायम जे काही आम्ही ज्या लोकांनी मिळून ही चळवळ सुरू केली आहे, तर सगळ्यांनी कुठे ना कुठे मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनाचे चटके सोसले होते किंवा या संदर्भातली त्यांच्यात एक सामाजिक जाणीव होती, की एक सोशल कॉन्शियसनेस त्यांच्यात होता, की आपण जे काही शिकतोय हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि या सगळ्या उद्देश घेऊन किंवा एक समाजाला कायदे साक्षर संविधानिकरित्या त्याला कसं चांगलं करता येईल किंवा अवेअर करता येईल, त्याला एज्युकेट करता येईल. तर या सगळ्या दृष्टीने मिळून आम्ही मोस्टली विदर्भातले जे काही विद्यार्थी आहोत त्यांनी आम्ही मिळून ही चळवळ पुढे सुरू केलेली आहे. तर आता याच्यानंतर पाथ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कुठल्या प्रकारे आपण काम केलेलं आहे याच्याबद्दल आपण थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया. तर हे जे काही आम्ही काम केलेलं आहे, तर पहिलं आपण हे समजून घ्या, की लीगल इंटरव्हेन्शन कसं केलं आहे. जसं मी मगाशी बोललो, की इथला जो शोषित वंचित समाज आहे, याचे प्रश्न अ, आपल्याला न्यायव्यवस्थेपर्यंत कसे पोहोचवता येतील, तर त्याच्यासाठीचा जो प्रयत्न आहे, त्याच्या संदर्भातले काही अ, निवडक केसेस आपण इथे बघूया. तर हा जो फोटो आहे किंवा ही जी घटना आहे, ही अबुजमाड या भागातली आहे. जर अबुजमाडबद्दल तुम्हाला माहीत असेल किंवा माहीत नसेल, तर तुम्ही सर्च करा. तर अबुजमाड हा आपल्या संपूर्ण देशातला एक लिबरेटेड झोन किंवा आयसोलेटेड झोन म्हटला जातो. तर हा छत्तीसगडचा काही भाग आणि गडचिरोली, महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातला काही भाग ह्या अबुजमाड भागात येतो. तर अबुज-माड हा एक माडिया शब्द आहे. माडिया आदिवासींच्या भाषेतला हा शब्द आहे. तर अबुज-माड म्हणजेच की अशी पहाडी किंवा असे पहाड जे कुणालाच माहीत नाहीये. ते सिक्रेट माउंटन्स असं आपण याला म्हणू शकतो. तर आजही तिथे आदिम समुदाय वास्तव्यास आहे. तर तिथे अजूनही रस्ते पोहोचलेले नाहीत. तिथे अजूनही दवाखाने पोहोचलेले नाहीत किंवा मूलभूत सुविधा आजही त्या आदिवासींपर्यंत पोहोचले नाही. दऱ्या-डोंगरातच ते आदिवासी आजही तिथे वास्तव्यास आहेत. तर गडचिरोली जिल्ह्यातल्या या अबुजमाड भागातली एक तुरेमरका नावाचं गाव आहे आणि गुंडेनूर नावाचं एक गाव आहे. तर हे गावं जर तुम्ही मॅपवर जरी सर्च कराल, तरी तुम्हाला हे गावं तिथे सापडणार नाही. इतके आयसोलेटेड आणि घनदाट जंगलात वसलेले हे गावं आहेत. तर रोशनी पोदाळी नावाची एक महिला होती. तर ही महिला 9 महिने ची गरोदर होती. तिला प्रसूतीच्या फार वेदना होत होत्या आणि प्रसूतीच्या वेदना होत असताना तिच्यासोबतही तिच्या घरी कोणी नव्हतं आणि तिला डिलिव्हरी करण्याची अत्यंत गरज होती. पण जे या तुरेमरका गावापासून सर्वात म्हणजे जवळचा जर दवाखाना कुठला असेल, तर तो 23 किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावात इंटरनेट नसल्यामुळे किंवा मोबाईल
फोन तिथपर्यंत पोहोचला नसल्यामुळे तिथले लोकं एम्ब्युलन्सलाही संपर्क करू शकत नाही. जरी चुकीने एम्ब्युलन्ससाठी संपर्क झाला, तरी त्या गावापर्यंत एम्ब्युलन्स पोहोचूच शकत नाही. कारण की तिथं त्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी तिथं रस्ताच नाही. म्हणजे अनेक नदी-नाले पार करत त्या गावाला जावं लागतं आणि त्या नदी-नाल्यांवर अद्याप पूल झाले नाही. 2-3 डोंगर पार करत त्या तुरेमरका या गावात पोहोचावं लागतं. तर या महिलेला प्रसूतीच्या फार वेदना होत होत्या आणि हिच्यासमोर कुठलाही पर्याय नसताना ही महिला 9 महिन्याचं बाळ आपल्या पोटात घेऊन तब्बल 23 किलोमीटर ही महिला चालत आली होती. आणि हा जो 23 किलोमीटरचा प्रवास होता, जसं मी सांगितलं, की या महिलेने 2 डोंगर पार करत ही तिथपर्यंत पोहोचली होती. अनेक नदी-नाल्यातून ती पायी-पायी चालत आली होती आणि प्रचंड एक भयानक परिस्थितीतून ती महिला 23 किलोमीटर या दवाखान्यापर्यंत चालत आली आणि त्याच्यानंतर तिने एका बाळाला जन्म दिला आणि तिच्या डिलिव्हरी नंतर ती महिला त्या 3 दिवसाच्या बाळाला घेऊन परत त्याच रस्त्याने 23 किलोमीटर चालत गेली. मग एकीकडे जेव्हा आपण बघतो, की आपल्या भारताच्या संविधानाने आपल्या सगळ्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा जेव्हा अधिकार दिलाय, तर रस्ता असणे किंवा चांगल्या आरोग्य सोयी-सुविधा आपल्यापर्यंत पोहोचणे हा आपला मूलभूत अधिकार आहे. हा देशातल्या प्रत्येक नागरिकाला मिळाला पाहिजे. मग तो याच्यात जेव्हा आपण समानतेची गोष्ट करतो, तर सगळ्यांना समान सुविधा मिळायला पाहिजे असं संविधान सांगतं. पण या समाजापर्यंत ते अजून पोहोचलेलं नाहीये. तर मग या संदर्भातला सुरुवातीला अभ्यास करण्यासाठी आम्ही त्या गावापर्यंत पोहोचलो. अ, म्हणजे आम्हाला जाताना एक प्रचंड त्रास झाला. म्हणजे टू व्हीलरही त्या गावापर्यंत पोहोचू शकत नव्हता. तो एक 15-20 किलोमीटरचा पल्ला आम्हालाही पायी-पायी या डोंगर दऱ्या पार करत आम्हाला त्या महिलेच्या गावापर्यंत पोहोचावं लागलं. तर अशा परिस्थितीत जेव्हा आम्ही जात होतो, तेव्हा आम्हाला जाणवत होता किती त्रास होतोय. तर त्या महिलेला किती त्रास होत असेल हे आपण याची कल्पनाही आपण करू शकत नाही. तर एकंदरीतच हा त्या महिलेच्या मूलभूत अधिकारांचा, मानव अधिकारांचं उल्लंघन आहे. अ, असं आपल्याला जेव्हा लक्षात येतात, तेव्हा या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून आम्ही राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, जे मुंबईत आहे, त्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापुढे आम्ही तक्रार दाखल केली आणि आम्ही सगळ्या बाबी तिथे मांडल्या, की अशा प्रकारची घटना तिथे घडलेली आहे आणि हा संघर्ष यांचा कायमच सुरू आहे. म्हणजे रोशनी पोदाळी एकच महिला नाही, तर अनेक महिलांना हाच त्रास अनेक वर्षांपासून तिथे सहन करावा लागतोय. तर मग या सगळ्या बाबतीत आम्ही ती केस दाखल केली. त्याच्या अनेक हिअरिंग्ज झाल्या. प्रत्यक्षात कलेक्टरला तिथं उपस्थित राहावं लागलं आणि आयोगाने असा अ, अ, जे काही डिव्हिजनल कमिशनर असतात, आयुक्त जे असतात, नागपूरला जे आयुक्त असतात, त्यांना आदेश दिला. त्यांच्या साठी एक ऑर्डर काढला, की तुम्ही एक्सपर्टची एक कमिटी तयार करा आणि या भागातले जे काही आदिवासींचे प्रश्न आहेत, त्याचा अभ्यास तयार करून आम्हाला रिपोर्ट तुम्ही सादर करा. दुर्दैवाने त्यांनी तसा रिपोर्ट अजून सादर केलेला नाही. आता एक 8 फेब्रुवारीला परत या संदर्भातली हिअरिंग आहे. पण या सगळ्या आम्ही जी काही केस दाखल केली याचा परिणाम असा झाला, की एक अ, काय म्हणता येईल मीडियामध्ये याला एक मोठा आउटरीच मिळाला. हा जो प्रश्न आहे तो एक सगळ्यांपर्यंत पोहोचला आणि याची किंवा मानवाधिकार आयोगाने वारंवार जे निर्णय दिले त्यामुळे जे काही जिल्हाधिकारी आहेत गडचिरोलीले यांनी जे भामरागड तालुका आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या, या भामरागड तालुक्यात जो अबुजमाडच्या भागात येतो, तिथे मॅटर्निटी होम सुरू केली. म्हणजे ज्या काही महिला अशा गरोदर महिला असतील, त्यांच्याला या ज्या काही सोयी-सुविधा आहेत, म्हणजे ज्या काही डिलिव्हरीच्या काळात या महिलांना प्रवास करत यावा लागतो. तर या महिलांना आधीच या मॅटर्निटी होममध्ये आणून त्यांच्यावर सगळा उपचार केला जातो. तर अशा प्रकारचे इंटरव्हेन्शन आम्ही या सगळ्या आयोगाच्या माध्यमातून केलेलं आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मधात विचारायचा. त्याच्यानंतर जे काही कॉन्ट्रॅक्च्युअल हेल्थ वर्कर्स होते. म्हणजे अ, जे चंद्रपूर जिल्ह्यातल्या सरकारी दवाखान्यात कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजे 400 हून अधिक कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर्स तिथे काम करत होते. म्हणजे अं, त्या सगळ्या दवाखान्यात आणि हा कोव्हिडचा काळ होता. जेव्हा प्रचंड विदारक परिस्थिती आपल्या देशात होती. सगळ्यांचा जगण्या-मरण्याचा प्रश्न तेव्हा सुरू होता आणि हे जे काही हेल्थ वर्कर्स होते हे दिवस-रात्र या दवाखान्यात काम करत होते. आपल्या जीवाची पर्वा न करता या दवाखान्यात पूर्ण दिवस-रात्र काम करत असतानाही या सगळ्या कॉन्ट्रॅक्च्युअल जे काही हेल्थ वर्कर्स होते, यांना 7 महिन्यांचं वेतन त्यावेळेस शासनाने दिलंच नाही. म्हणजे तुम्ही एकीकडे अ,
या लोकं दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी तिथे मदत करत होते. पण याच लोकांना या कोव्हिडच्या काळात म्हणजे अक्षरशः यांची दयनीय परिस्थिती झाली होती. तरी पण हे काम करत होते. पण यांना 7 महिन्याचं त्यावेळेस अ, वेतनच त्यांना दिलं नाही आणि हे वेतन न दिल्यामुळे 2 हे जे काही आरोग्य सेवक आहेत यांचा मृत्यू सुद्धा त्या ठिकाणी झाला होता. मग या सगळ्या जे काही आरोग्य सेवक ते त्या ठिकाणी काम करत होते, तर यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन उभं केलं आणि याच्या माध्यमातून ते कलेक्टर असतील याच्यापुढे हे दाद मागण्याचा प्रयत्न करत होते. पण अनेकदा आपण आंदोलनही जरी करत असू, पण तेव्हा त्याला न्यायिक मार्गाचा जोड नसेल, तर मला वाटतं ते कधी-कधी असं यशस्वी होत नाही. तर मग हाच जो काही यांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं, याचीच दखल घेत आम्ही या सगळ्या लोकांशी आम्ही भेटलो आणि पाथ फाउंडेशनच्या माध्यमातून आणि तिथले जे काही स्थानिक अ, त्यांचे कम्युनिटी लीडर्स असतील, यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही लेबर कोर्ट असेल आणि मानवाधिकार आयोग असेल, तर या न्यायालयात आम्ही ही केस त्यांची मोफत घेतली. तिथे सुद्धा अनेक हिअरिंग झाल्या. आयोगाने आणि लेबर कोर्टने सुद्धा काही नोटिसेस इश्यू केल्या आणि त्याच्यानंतर लेबर कोर्टाने एक ऑर्डर दिला, ज्याच्या माध्यमातून जे काही सगळे 450 कॉन्ट्रॅक्च्युअल हेल्थ वर्कर्स होते, यांना जे काही यांचं वेतन जे थांबवलं गेलं होतं, तर हे वेतन त्यांना या कोर्टाच्या ऑर्डरमुळे आणि आम्ही केलेल्या इंटरव्हेन्शनमुळे त्यांना सगळ्यांना जे काही त्यांचं थकीत जे काही सगळं पेमेंट होतं, ते सगळं त्यांना वापस मिळालं. मी बोलतोय ते येतंय ना लक्षात? तुम्ही बोलत राहा मधात. हॅलो. येस सर. ओके. येस सर. ओके, हो ओके. सर. सो तिसरा जो काही आपला प्रश्न आहे. अं, एक सेकंड. वेंगणूर गावात. हो, हो. येस. तर हा वेंगणूर नावाचं गडचिरोली जिल्ह्यातच एक गाव आहे. तर वेंगणूर हे गाव गडचिरोली जिल्ह्यात एक दिना नावाचं धरण आहे. त्या धरणाच्या पोटाशी हे गाव वसलेलं आहे आणि अत्यंत घनदाट जंगलात हे गाव तिथे आहे. तर या गावात सुद्धा ज्या माडीया समाजाचा मी उल्लेख केला होता, जे पी-व्ही-टी-जीस आहेत, या पी-व्ही-टी-जी समुदायाचं तिथं वास्तव्य आहे आणि हे गाव म्हणजे प्रत्येक वर्षी 5 ते 6 महिन्यांसाठी पूर्णपणे या गावाचा संपर्क तुटतो. कारण की या गावाला जायसाठी जे काही नदी आहे किंवा अनेक नाले आहेत त्यांच्यावर अद्याप पूल तयार झालेला नाही किंवा गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच तयार झालेला नाही. म्हणजे या गावात जर जायचं असेल तर तुम्हाला बोटीचाच वापर करावा लागतो. जसं तुम्ही त्या फोटोत बघताय तर तिथे गावकऱ्यांनाही जरी जायचं असतील तर आम्ही जेव्हा या गावात जात होतो तर अशी कसरत करून आम्हाला या गावी जावं लागलं. तर तुमच्या ज्या काही गाड्या असतील, जेही काही असेल तर या नावेवर टाकून तुम्हाला एक मोठं या नदीचं पात्र जे खूप खोल आहे, तर ह्या पात्र पार करत तुम्हाला त्या गावापर्यंत पोहोचावं लागतं. नदीच्या त्या काठेला तुम्ही पोहोचून तिथून सुद्धा एक एक 15 ते 10 किलोमीटरचा तो एक पल्ला आपल्याला त्या ठिकाणी गाठावा लागतो. तर हा संघर्ष एका सामान्य माणसाला जर तिथे जायसाठी करावा लागत असेल, तर या लोकांचा हा रोजचा संघर्ष आहे. म्हणजे देश स्वतंत्र झाला असला तरी यांच्यापर्यंत अद्याप रस्ताच पोहोचलेला नाही. आधीपासूनचाच त्यांचा हा इथे संघर्ष राहिलेला म्हणजे तिथल्या ज्या काही गरोदर महिला असतील, इथले शाळेत जाणारी मुलं असतील किंवा यांना कुठलीही इमर्जन्सी आली तरी यांना या बोटीचाच वापर करावा लागतो. कारण की जे काही मार्केट असेल, शाळा असेल, दवाखाने असेल, हे नदीच्या या पलीकडेच आहेत. म्हणून अनेकदा असं झालं, की अनेक गरोदर महिलांना रात्री प्रसूतीच्या वेदना होत होत्या. पण रात्रीच्या वेळेस हे नाव चालवणं अशक्य असल्यामुळे ते रात्रभर प्रसूतीच्या वेदना सहन करत राहिल्या आणि जसा दिवस उजाडायला लागला, तेव्हा त्यांना दवाखान्यात आणण्यात आलं आणि अनेकदा काही महिलांना त्यांचा जीव सुद्धा गमवावा लागला. तर अशी एकंदरीतच विदारक परिस्थिती होती. जसं मी तुम्हाला सांगितलं, की हा मूलभूत अधिकार आहे. रस्ता असणे हे सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालयाने मान्य केलं आहे, की रस्ता हा मूलभूत अधिकाराचा भाग आहे. म्हणजे आपण जेव्हा सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा जो अधिकार म्हणतो, तर या सगळ्या या सगळ्या रस्ता असेल, दवाखाने असेल याचा समावेश याच्यात होतो. आणि जेव्हा मी पी बद्दल बोलत होतो, तर केंद्र शासनाचेच याच्या संदर्भात गाईडलाईन्स आहेत, की पी हा जो काही आदिम समुदाय हा याची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. म्हणून
कितीही जरी लोकसंख्या असेल, जरी आता जर आपण पी-एच-सी जर बघितलं, तर पी-एच-सीसाठी म्हणजे जे काही आपल्या गावातले दवाखाने असतील, त्यांच्यासाठी एक विशिष्ट लोकसंख्येची अट आहे, की 30,000 जर लोकं असतील, तर त्यांच्यासाठी एक पी-एच-सी असायला पाहिजे. पण पी-व्ही-टी-साठी अशी कुठलीही अट नाही. एक जरी या आदिम समुदायाचा सदस्य तिथे राहत असेल जंगलात, तरी तिथे दवाखाना झाला पाहिजे अशी स्पष्ट तरतूद आहे. पण या गावात 1000च्या जवळपास लोकसंख्या असताना सुद्धा इथे अशा प्रकारचा दवाखानाच त्यांनी तयार केलेला नाही. म्हणून या सगळ्या ज्या काही बाबी होत्या, आम्ही त्या गावात प्रत्यक्ष गेलोत, लोकांशी भेटलोत. त्यांच्या आम्ही कंटिन्युअस मीटिंग्ज घेतल्या आणि त्यांना काय सांगितलं, की हे जी काही परिस्थिती आहे, तुमच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारी आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेता मग आम्ही लेटर पिटिशन म्हणजे पत्र याचिका जी आपण पाठवू शकतो कुठल्याही न्यायालयात, तर पत्र याचिका आम्ही न्यायालयाला पाठवली आणि या याचिकेची दखल घेत त्यांनी सुमोटो पी-आय-एल दाखल करून म्हणजे जनहित याचिका ही कोर्टानेच दाखल करून घेतली आणि त्यांनी शासनाला आदेश दिले, की तुम्ही 6 महिन्याच्या आत रोड त्या ठिकाणी तयार करा आणि हॉस्पिटलसाठी सुद्धा तुम्ही काम करा आणि या सगळ्या ऑर्डरचा किंवा यांनी दिलेले जे काही ऑर्डर होते आणि आम्ही केलेले इंटरव्हेन्शनमुळे आता या भागात पूल बनण्यासाठी किंवा दवाखान्यासाठीचा बजेट अलोकेशन होण्याची एक प्रक्रिया त्या भागात सुरू झालेली आहे. तर याच्यासोबतच आपण अनेक इंटरव्हेन्शन म्हणजे केसेस दाखल केल्यात. चौथं म्हणजे आपण हे आहे, की आपण एक विधी नावाची हेल्पलाईन सुरू केलेली आहे. ज्याच्या माध्यमातून ज्यांना माहितीचा म्हणजे कायद्यासंदर्भातली माहितीच ज्यांना मिळत नाही आणि माहिती न मिळाल्यामुळे त्यांचे केसेस दाखल होऊ शकत नाही किंवा अनेक वेळा त्यांच्यावर अन्याय होतच राहतो. म्हणून जे काही इथला शोषित समाज असेल किंवा आर्थिक, सामाजिक दृष्ट्या असेल तर शोषित असेल, तर अशा लोकांना मदत करण्यासाठी आम्ही फ्री लीगल ॲडवाईससाठी ही विधी नावाची हेल्पलाईन आम्ही आता या 6 डिसेंबर पासून आम्ही सुरू केलेली आहे. तर यासोबतच अनेक लीगल इंटरव्हेन्शन आम्ही याच्या माध्यमातून केलेले आहेत. तर जसा आमचा उद्देशच हा होता, की समाजात कॉन्स्टिट्यूशनल लिटरसी वाढवावी. कॉन्स्टिट्यूशनल लिटरेट समाज आपल्याला घडवायचा आहे, लीगल लिटरेट समाज आपल्याला घडवायचा आहे. तर त्याच्यासाठी म्हणून आपण कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीचा हा सर्टिफिकेट कोर्स आपण सुरू केला. ज्याच्या माध्यमातून कॉन्स्टिट्यूशनच्या मेकिंग पासून तर आता कंटेम्पररी काय इश्यू आहेत, सध्या स्थितीत काय इश्यूज आहेत, त्याच्यावर आपण काम करत राहतो आणि आत्तापर्यंत आपण जे काही 50 पेक्षा जास्त कॉलेजेस असतील किंवा ऑर्गनायझेशन्स असतील याच्यासोबत आपण हा कोर्स आपण राबवलेला आहे. त्याच्यानंतर बरेचदा असं होतं, की आपण प्रत्येकाला संविधान हे एक कुठेतरी त्याला समज आल्यावर आपण त्याला सांगायला लागतो. पण जर संविधानासंदर्भातली जागरूकता हे लहानपणापासूनच जर होत आली, तर ती जी काही संविधानिक मूल्य असतील, ते त्यांच्यात आधीपासूनच कल्टिव्हेट व्हायला सुरू होतात. म्हणून हाच उद्देश ठेवून आम्ही WOPA म्हणजे वॉवेल्स ऑफ पीपल असोसिएशन या संस्थेशी आम्ही कोलॅबोरेट करून त्यांच्यासाठी 6वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक आपलं संविधान आपली ओळख या नावाने आम्ही एक कोर्स त्या ठिकाणी तयार केला आणि फंडामेंटल राइट्स असेल, ड्युटीज असेल, मग ते चाइल्ड राइट्स काय आहेत, या सगळ्यांना घेऊन आपण तो कोर्स तिथे डिझाइन केला आणि हे पूर्णपणे मोफत कोर्स आहे आणि या कोर्सला म्हणजे या ॲपलाच जो WOPA नावाचा ॲप आहे, स्कूल ॲप, या ॲपलाच 15 लाख विद्यार्थी जुडलेले आहेत आणि या लोकांपर्यंत आपण हा कॉन्स्टिट्यूशनचा कोर्स आपण पोहोचवतात आणि हा कोर्सचं उद्घाटन जसं आता दीपक लंडनला असल्यामुळे डॉक्टर आंबेडकरांचं जे काही निवासस्थान आहे, तिथे आपण या कोर्सला आपण लॉन्च केला आहे. त्याच्यानंतर रिसर्चच्या पातळीवरही काम आहे. जसं आधी पहिलाच उद्देश आहे, की कुठल्याही प्रश्नावर रिसर्च होणे फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही हे जे काही 2 पी-व्ही-टी-जीस सांगितले चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातले, तर या पी-व्ही-टी-जी संदर्भात आम्ही सर्वेक्षण केलं. ते ज्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी जाऊन तिथल्या जे काही ट्रायबल ॲक्टिव्हिस्ट असतील, कम्युनिटी लीडर्स असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही हा रिसर्च त्या ठिकाणी केला आणि अनेक धक्कादायक बाबी याच्या माध्यमातून पुढे आलेल्या आहेत. हा सर्व्हे आपल्या पाथ फाउंडेशनच्या वेबसाईटवरही आहे. तुम्ही तो बघू शकता. त्याच्यानंतर याचं सुद्धा प्रकाशन आपण युनिव्हर्सिटी ऑफ टरिन इटलीला या ठिकाणी आपण केलं आणि एक व्यापक अनेक लोकांपर्यंत हा रिसर्च पोहोचवायला आपल्याला मदत झाली. त्याच्यानंतर लीगल इंटरव्हेन्शन सोबतच सोशल कॉन्ट्रिब्युशन, सोशल इनिशिएटिव्हही आपण राबवत असतो. तर जसं गडचिरोली, चंद्रपूर असेल, तर या भागात कायम पूर येत असतो. तर या पुराच्या वेळेस सुद्धा आम्ही अनेकदा मदत केलं म्हणजे 2019-20 असेल किंवा अनेकदाही ज्या ठिकाणी पूर येत असतो, तिथे आपण
प्रत्यक्ष जाऊन या लोकांना मदत करत असतो. म्हणजे भामरागड असेल गडचिरोलीतला किंवा चंद्रपूर जिल्ह्यातले अनेक भाग असतील, तिथे जाऊन आम्ही पूरग्रस्तांना मदत केलेली आहे. त्याच्यानंतर कोविडच्या काळात सुद्धा प्रचंड भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. तर चंद्रपूर जिल्ह्यातले कोलाम समुदायांना च्या जवळपास 1400 परिवारांना आपण त्यावेळेस अन्नधान्याचे किट आपण त्यांना वाटप केलं होतं. त्याच्यानंतर एक चंद्रपूर जिल्ह्यात किंवा गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी भागात कुपोषणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि हे आदिवासी समाजात फार मोठ्या प्रमाणात दिसून येतं. तर हे कुपोषणाचं प्रमाण आपल्याला कसं कमी करता येईल याच्यासाठी म्हणून आम्ही एक निरंतर ही न्यूट्रिशियस जे फूड असतं, तर हे वाटण्याची एक प्रक्रिया आम्ही सुरू केली होती कोरपणा तालुक्यात आणि जवळपास 34हून अधिक गावात आम्ही या सगळ्या न्यूट्रिशन किट्स आम्ही पुरवल्या होत्या. त्याच्यानंतर कोविडच्या काळात सुद्धा जे काही मेंटल हेल्थवर जो परिणाम पडत होता, मेंटल हेल्थचे इश्यूज जे काही रेज होत होते, तर या मेंटल हेल्थच्या इश्यूजवर काम करण्यासाठी सुद्धा आम्ही हेल्पलाईन केली होती. ज्याच्या माध्यमातून आम्ही कुठला सल्ला देत नव्हतो, पण लोकांचे जे काही प्रश्न असतील, ज्यांच्याजवळ बोलायलाच कोणी नव्हतं, कोणी एकटं पडलेलं होतं, या सगळ्यांना एक आधार देण्यासाठी म्हणून आम्ही मनरंग नावाची हेल्पलाईन सुरू केली होती आणि अनेक लोकांना याच्या माध्यमातून आम्ही मदत केलं होतं. तर जो काही 5चं काम सुरू असतं ते कायम वेगवेगळ्या अ, 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 न्यूजच्या माध्यमातून पुढे येत असतं. तर हाच जो सर्व्हे आम्ही केला किंवा पिटिशन्स आम्ही दाखल केल्या आहेत. तर किंवा जे काही उपक्रम आम्ही राबवत असतो त्याला न्यूजमध्ये आणण्याचं कारण ही पब्लिसिटी नाही, तर एक पब्लिक इन लार्ज पर्यंत या गोष्टी पोहोचायला पाहिजे. कारण की जी याचिका आम्ही दाखल केली, की पत्र लिहून तुम्ही सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकता. याच्या संदर्भातली माहितीच लोकांना नाही. तर मग ह्या न्यूजच्या माध्यमातून एक उदाहरण आपण समाजापुढे ठेवू शकतो, की पत्र लिहून सुद्धा एक याचिका दाखल होऊ शकते. तर अशा अनेक अंगानी म्हणजे आता हे काही उदाहरणं होते, पण याच्याही पुढे जाऊन आपण बऱ्याच केसेस दाखल केल्या आहेत किंवा अनेक अजून उपक्रम आपण राबवलेले आहेत. तर मला वाटतं, की या इंटर्नशिप प्रोग्रामच्या माध्यमातूनच अशाच नवनवीन प्रश्नांना घेऊन आपण इथे काम करू आणि जेणेकरून एक तुम्ही एक लॉ स्टुडंट म्हणून तुम्हालाही अ, अ, भविष्यात ते कामात येईल. तुम्हालाही तो सोशो लीगल जो काही अप्रोच आहे, जे काही आपल्या समाजातले प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी काय आपल्याला करावं लागतं, कुठल्या प्रक्रियेतून आपल्याला जावं लागतं, याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला पोहोचेल आणि तुम्हालाही एक समाजासाठी काम करता येईल असं मला वाटतंय. तर एकत्रितरित्या आता या इंटर्नशिप प्रोग्रामच्या माध्यमातून आपण काम करू. अ, म्हणजे तुम्हालाही शिकायला मिळेल, आम्हालाही शिकायला मिळेल आणि एक चांगलं काहीतरी रचनात्मक काम आपण या माध्यमातून उभारण्याचा आपण नक्की प्रयत्न